नीट परीक्षेमधली पेपर फुटी आणि तरुणांमधला वाढता संताप पाहता आता केंद्र सरकार चक्क परीक्षेचे पेपर फुटू नयेत म्हणून थेट सैन्याची मदत घेणार आहे। पेपर फुटीनंतर आता 21 जूनला देशामध्ये नीटची फेरपरीक्षा होणार आहे आणि यावेळेला सरकार भारतीय लष्कर आणि वायुदलाची मदत घेणार आहे। गोपनीय पेपर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी वायुदलाच्या विशेष विमानांचा वापर केला जाईल। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी या संदर्भात बैठक झाली। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया यावेळेला उपस्थित होते। परीक्षा फुलप्रूफ आणि पारदर्शक करण्यासाठी कडक तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे। आणि ज्या अर्थी शासन सुरक्षा व्यवस्था लष्कराची मदत घेऊन करते आहे परीक्षेची व्यवस्था, त्याच्यातनं या परीक्षेमध्ये किती गंभीर घोटाळे झालेले आहेत किंवा किती त्याची पाळंमुळं खोलवर गेलेली आहेत हेही याच्यातनं सामान्य माणसाच्या लक्षात येत आहे। त्या शासनाने आत्ता ही तात्पुरती जी काही 21 जूनला परीक्षा व्हायची आहे ती परीक्षा होईल, त्याच्यातनं या वर्षीची व्यवस्था मार्गी लागेल। परंतु शासनाने पुन्हा एकदा या परीक्षेचा पुनर्विचार केला पाहिजे। याच्यासाठी काय पर्यायी व्यवस्था केली पाहिजे याचा देशभर चर्चा करून शिक्षण तज्ज्ञांशी बोलून याच्यावरती विचार केला पाहिजे। कारण ही प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांवरती एक मोठं ओझं आहे, त्याच्यातनं नवीन काहीही हाती लागत नाही।